दिल्लीच्या जंतर मंतरवर असं काय घडलं की राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तिघेही एकाच आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत? हे फक्त आंदोलनाला दिलेला पाठिंबा आहे की देशाच्या राजकारणात काहीतरी मोठं शिजतंय? आणि उद्धव ठाकरे आणि अभिजित दिपके यांच्या कानात नेमकं काय सांगितलं? या व्हिडिओच्या शेवटी तुम्हालाही समजेल की या एका आंदोलनामुळे देशाच्या राजकारणात इतकी खळबळ का उडाली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात न्यूज एक्सप्रेस 24x7. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला आता देशातील प्रमुख विरोधी नेत्यांना पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी संवाद साधला आहे. त्यामुळे त्या आंदोलनाची चर्चा आता केवळ दिल्लीपुरती मर्यादित न राहता पूर्ण देशभर ही सुरू झालेली आहे. सुरुवातीला हे आंदोलन चर्चेत आलं ते पोलिसांच्या कारवाईच्या बातम्यांमुळे. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि हा विषय देशभर चर्चेचा विषय बनला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांचे नेते आंदोलनस्थळी पोहोचू लागले. सर्वप्रथम राहुल गांधी यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनीही आंदोलनस्थळी जाऊन संवाद साधला आणि त्यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीने. उद्धव ठाकरे जंतर मंतरवर पोहोचल्यानंतर त्यांनी CJPचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी "आम्ही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत आहोत, काहीही काळजी करू नका" असा संदेश दिल्याचे समोर आले आहे. ही भेट झाल्यानंतर आंदोलनस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण हे निर्माण झाल्याची चर्चा आहे. याच भेटीनंतर या आंदोलनाची राजकीय चर्चा आणखी वाढली आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेले CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या मागण्या आणि भूमिका जाणून घेतल्या. राहुल गांधी यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शवला. त्यांच्या या भेटीनंतर आंदोलनाची चर्चा आणखी तीव्र झाली आणि अनेकांच्या नजरा जंतर मंतरकडे वळाल्या. राहुल गांधींच्या भेटीचे विविध राजकीय अर्थ लावले जात आहेत. तरी त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी प्रत्यक्ष संवाद साधल्यामुळे या आंदोलनाला राष्ट्रीय स्तरावर अधिक प्रसिद्धीही मिळालेली आहे. आता या घडामोडींवर पुढे काय प्रतिक्रिया उमटतात याकडे सर्वांचे लक्ष हे लागलेले आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याच्या अधिकारावर भर दिला. शरद पवार यांच्या भेटीनंतर आंदोलकांनी राजकीय चर्चा आणखी वेगाने सुरू झाली आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या आंदोलनाकडे राष्ट्रीय स्तरावर अधिक लक्ष वेधले गेले आहे. आता या भेटीनंतर पुढे कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष हे वेधले गेलेले आहे. एका आंदोलनाच्या ठिकाणी देशातील अनेक प्रमुख विरोधी नेते एकामागून एक भेट देतात तेव्हा त्याकडे अनेक जण मोठ्या राजकीय घडामोडी म्हणून पाहत असते. काहींच्या मते हा आंदोलकांना दिलेला नैतिक पाठिंबा आहे, तर काहींच्या मते यामुळे विरोधी पक्षांची एकजूट ही दिसून येते. या भेटींचा नेमका राजकीय अर्थ काय आहे याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया या समोर येत आहेत. आता पुढे या आंदोलनावर सरकारची भूमिका काय असेल? या भेटीनंतर राजकीय वातावरणात आणखी कोणते बदल घडतील याकडे सर्वांचे लक्ष हे वेधले गेलेले आहे. आता तुम्ही सांगा, राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आंदोलनास्थळी दिलेला पाठिंबा तुम्हाला कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि महाराष्ट्रासह देशातील अशाच ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी न्यूज एक्सप्रेस 24x7ला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.